महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे. त्यापैकीच ही एक. मंदोदरी. महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी विविध कथा सांगत असताना मध्येच रामायणातील स्त्री पात्र कसे, हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असणार, होय ना? त्याचं कारण असं आहे की वनपर्वात युधिष्ठिर स्वतःच्या दुर्भाग्याबद्दल विलाप करतो. त्यावेळी त्याची समजूत काढण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी त्याला रामकथा ऐकवली. ही रामकथा सांगत असताना या कथेत साहजिकच सीता, कैकेयी, तारा आणि मंदोदरी या 4 स्त्रियांचा प्रामुख्यानं उल्लेख आढळतो. तो असा. मंदोदरी, लंकेची महाराणी. मयासूर व हेमा नावाच्या अप्सरेची कन्या मंदोदरी. एकदा रावण मयासुराकडे गेला असताना त्याच्या दृष्टीस मंदोदरी पडली व तो तिच्या प्रेमात पडला. त्याने तिच्याशी रीतसर विवाह केला. मंदोदरी लंकेची महाराणी झाली. मंदोदरी अत्यंत लावण्यवती, धर्मनिष्ठ, न्यायप्रिय, सालस व शालीन होती. रावणाची स्त्रीलोलुपता तिला चांगलीच माहिती होती, तरी तिचे रावणावर उत्कट प्रेम होते. आय लव्ह दी विथ ऑल द फॉल्ट्स, म्हणजेच मी त्याच्यावर प्रेम करते त्याच्यात कितीही दोष असले तरी, असे तिचे प्रामाणिक मत होते. तिने त्याला सन्मार्गावर आणण्याचे प्रयत्नच केले नाहीत असे नाही, परंतु तिला त्यात अजिबात यश आले नाही. वेदवती किंवा रंभेच्या बाबतीत केलेले दुस्साहस रावणाच्या अंगाशी आले तरी तो शहाणा झालाच नाही. त्याच्या राणीवशात एकाहून एक सौंदर्यवतींची भर पडतच गेली. घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही, हेच जगातील सत्य आहे. रावण पराकोटीचा आत्मकेंद्री होता. तो काय मंदोदरीचे ऐकणार? जसा होता तसा स्वीकारण्यापलीकडे मंदोदरी काहीही करू शकली नाही. सीतेचे हरण करून रावणाने स्वतःचा सर्वनाश करून घेतला. त्यामुळे मंदोदरीलाही केवळ पतीच नव्हे तर पुत्रही गमवावे लागले. तिचे 3ही पुत्र इंद्रजित, अक्षयकुमार व अतिकाय मृत्युमुखी पडले. कुलक्षय बघण्याचे दुर्दैव तिच्या भाळी लिहिले गेले. मेघनादची पत्नी सुलोचना सती जाताना तिने उघड्या डोळ्यांनी बघितली. अत्यंत पतिनिष्ठ असलेल्या मंदोदरीला स्वतःचे दुःख बाजूला ठेवून विभीषणाशी विवाह करावा लागला. पतीच्या मृत्यूनंतर धाकट्या दिराशी लग्न करण्याची प्रथा अजूनही भारतात अस्तित्वात आहे. मंदोदरीला विभीषणाशी विवाह करावा लागला, तो एक राजकारणाची गरज म्हणून. विभीषणाचे राज्य निष्कंटक होण्याकरिता लंकेत दुसरे सत्ता केंद्र असून चालले नसते. त्यामुळे विवाहित असूनही मंदोदरीशी विवाह करण्याचा सल्ला रामाने त्याला दिला. त्यामुळे लंकेत बंडाळी होण्याची शक्यता मुळापासून उखडण्यात आली. महाभारतातील स्त्रीविश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.